जिगाव प्रकल्प अधिकारी यांच्यावर मामुलवाडी ग्रामस्थांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील ग्रामस्थांनी जिगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। जिगाव पाटबंधारे मंडळाचे अधिकारी श्रीराम हजारे आणि परमजीत सिंग जुनेजा हे ग्रामस्थांना वेळ देऊनही उपस्थित राहिले नाहीत असा आरोप करत त्यांनी आपल्यावरील अन्यायाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बांधकामाचा मोबदला श्रीमंत आणि पुढारी लोकांच्या तुलनेत खूप कमी देण्यात आला, ज्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला। मामुलवाडीतील हनुमान संस्थेचे भव्य मंदिर असूनही त्यासाठी केवळ 36 लाख रुपयांचा मोबदला मिळालेला, यातही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आमचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं असूनही आम्हाला खूप कमी मोबदला मिळाला, हा अन्याय कुणाजवळ मांडावा हा प्रश्न आम्हाला पडलाय असं ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। गरीब आणि दलित लोकांवर हा अन्याय होत असून न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं। या लढ्यासाठी आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याचाही विचार करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। आजपर्यंत 900 अर्ज दुबार मोजणीसाठी पाठवूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मामुलवाडीच्या ग्रामस्थांनी केली। सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख, शेगाव, बुलढाणा। मी कार्तिक सकाराम भटकर, मुक्काम पोस्ट मामुलवाडी। आम्ही इथं आज आमच्या मापणीसाठी आलेलो आहे। यात असा झाला भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पैसे भरपूर निघालेले आहेत आणि ज्यांचे प्रत्यक्ष जे राहतात त्यांचे पैसे कमी आहेत। त्यांचे आताही तुम्ही जाऊन पहा, त्यांचे घर पडल्यासारखे झालेले आहे आणि जे प्रत्यक्ष राहते त्यांचे घरं चांगले आहेत, साबित आहे, पण त्यांना मोबदला कमी आहे, फारच म्हणजे एकदम कमी आहे। आणि ज्यांचे पडके घर आहेत त्यांचे भरपूर पैसा निघालेला आहे, त्याच्या कारण आम्ही आज इथं आलेला। आमचं पूर्ण व्हॅल्युएशन निघाल, योग्य तो मोबदला भेटावा आम्हाला त्यांच्या तुलनेनुसार। आम्ही 4-5 वेळा आलो, पण साहेब इथं हजर राहत नाही, उडवळीचे उत्तर देतात। कोण फोन करते काय करते ते त्याला माहिती, पण त्याला हजरच राहत नाही। आता हे सगळे समजा गरीब लोक आहेत, म्हणजे मजूर लोक आहेत। आता या पुढचा मार्ग काय, त्याचं आम्ही हे करणार, उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ, त्याच्यानंतर उपोषण करू। मी वैभव रामधन भवरे, शाळा पोस्ट मामुलवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। मी फेरी मोजणीसाठी आलेलो होतो, तर त्यांनी आमच्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। ज्यांनी खरोखर पैसे दिलेले आहे त्यांचेच पैसे वाढलेले आहेत आणि ज्यांनी काही दिलेले नाही आहे गरीब लोकांचे, त्यांचे 1 रुपयाही वाढलेला नाही आहे आणि त्यांचे 5 लाख 6 लाख आणि जे लीडर लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांचे 20 लाख 25 लाख 50 लाख असे करोड रुपये असे आलेले आहे आणि गरीब लोकांचे 5 लाख 10 लाख रुपये आणि ज्याची अक्षरशः जागा नाही आहे, खाली जागा आहे, त्यांचे 10 लाख 20 लाख आहे आणि गरीब लोकांचे 4 आणि 5 लाख रुपये आहे। हे अन्याय झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना आपण सांगतो की आम्ही असं करू तसं करू बा, ते म्हणतात आम्ही कोणाला, ते जे साहेब लोक आहेत इथचे ते म्हणतात आम्ही कोणालाही घाबरत नाही। ते मग आम्ही म्हटलं बा की मुख्यमंत्र्यांना घाबरता, ते म्हणतात आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही आमचं काही करू शकत नाही, एवढं आम्हाला हे करता येते। म्हणजे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे हे समजायला मार्ग नाही। आणि आमचं हनुमान मंदिर जे आहे गावातलं, ते अक्षरशः म्हणजे जे 12 खेडे आहेत त्यांचे एवढं नाही, एवढं मंदिर नाही आहे, एवढी 12 खेड्यामध्ये त्यांचं अक्षरशः विनामूल्य असे 30 ते 35 लाख रुपये निघालेले आहे। म्हणजे कमसे कम आम्हाला त्याचे 1.5 ते 2 कोटी रुपये मिळाले पाहिजे होती सिंगलमध्ये, तिथं काहीच मोबदला मिळाला नाही, अशी आमची मागणी आहे। आता काय होते काही माहिती। राहणार मामुलवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। आमचं गाव हे जिगाव प्रकल्पात जात असून बुडी क्षेत्रात जात असून गावाची सर्व मोजणी आहे ते सर्व झालेली आहे, परंतु आम्हाला गरीब शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पुरेपूर मिळालेला नाही। जो श्रीमंत आणि लीडर लोकांना मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही, तर आमच्यावर हा अन्याय होत आहे। या अन्यायाला लढा देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। तुम्हाला काहीच मोबदला मिळाला नाही? मिळाला, पण कमी जसं आम्हाला आजच्या रेटमध्ये जे भाव आहेत त्या हिशोबानं योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आणि बाकीच्या ज्या श्रीमंत, आता आम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, श्रीमंत व लीडर लोक, त्यांना जो मोबदला मिळाला तर त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळावा। जेवढी जागा स्क्वेअर फूटमध्ये आहे त्या बांधकामानुसार समजा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।